हा प्रश्नही त्या निमित्तानं उपस्थित होतोय। यानंतर बातमीपत्रामध्ये एक सविस्तर वृत्तांत बघूया। पुण्यामध्ये काका पुतण्याच्या आघाडीला भाजपनं जोरदार धक्का दिला। स्वबळावर लढत पुण्यामध्ये भाजपनं निर्विवाद आपलं वर्चस्व सिद्ध केलं, तर काका पुतण्या जोडीचा पार सुपडा साफ केलाय। तब्बल 9 वर्षानंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी पुण्यात गुरुवारी मतदान पार पडलं। या निवडणुकीत पुढची 5 वर्ष शहराचा कारभार कुणाच्या हाती जाणार हे पुणेकरांनी ठरवलं। विकासासाठी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवत पुणेकरांनी त्यांच्या पारड्यात भरभरून मतदान केलं। त्यामुळे ही निवडणूक केवळ महापालिकेपुरती न राहता राजकीय प्रतिष्ठेची लढाई बनली होती। कारण पुणे आणि पवार हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून होतं। पुणे मनपाच्या तब्बल 165 जागा आहेत आणि भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात दोन्ही गट, शिवसेना, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे अशा चौरंगीपेक्षा अधिक रंगांची लढत यंदा पुण्यात पाहायला मिळाली। भाजपने सर्व 165 जागांवर उमेदवार उभे केले होते। त्यापैकी 2 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते। एकूण 1150 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात होते। मात्र प्रत्यक्षात निवडणुकीची खरी लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच रंगल्याचं एकंदरीत चित्र दिसलं। राज्यात सत्तेत असलेले हे दोन भाऊ पुण्यात मात्र एकमेकांची उडीदुडी काढत पार एकमेकांचा भ्रष्टाचार काढण्यापर्यंत पुढे गेले होते। प्रचारादरम्यान भाजपनं 125 जागा जिंकू असा दावा केला होता। मेट्रो, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी रस्ते, विकास कामांचा मुद्दा भाजपनं पुढे केला। त्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसनं थेट सामान्य पुणेकरांना भिडणाऱ्या घोषणा केल्या, जसं की मोफत पीएमपी आणि मेट्रो बस सेवा, तसंच छोट्या घरांना मिळकत कर माफी। या घोषणांनी निवडणुकीचं वातावरणच बदलून टाकल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं। प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर मुलाखत चर्चेचा विषय ठरली, तर राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनी एक हाती प्रचाराची धुरा सांभाळली। काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने सुद्धा आपली ताकद लावली होती। एकूणच पुणे महापालिकेची ही निवडणूक केवळ स्थानिक प्रश्नांपुरती मर्यादित न राहता राज्यातल्या सत्ता समीकरणांची दिशा ठरवणारी ठरली असं म्हटल्यास वावगं ठरू नये। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। दरम्यान आपल्या सगळ्यांना वेळेची मर्यादा आहे, त्याच्यामुळे मला याच ठिकाणी इथे आपल्या सर्व मान्यवरांना निरोप